हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजचा व्हिडिओ जो आहे ना तो गुढीपाडव्याच्या दिवशीचा असणार आहे। सो सॉरी बिलेटेड हॅपी गुढीपाडवा। सो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सो आजचा भेद आहे आमच्याकडे महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर विदर्भाचं स्पेशल पारंपरिक घुगऱ्या असं बनवले जाते। सो मी इथे घुगऱ्या आणि त्यासोबतच मिक्स व्हेजची भाजी, राईस आणि जे आहे ना बासुंदी पुरी, त्यासोबतच जे आहे ना मी आंब्याची चटणी सुद्धा बनवणार आहे। सो तुम्हाला व्हिडिओ अगदी कुठेही स्किप न करता तुम्ही व्हिडिओ नक्की बघा। सो बघा इथे पुऱ्याचं कणिक मी ऑलरेडी भिजवलेलं आहे। सो तुम्हाला सांगते मी इथे थोडं पुऱ्याचं कणिक जो आहे ना मळताना मी यामध्ये 1 चमच साखर आणि 1 चमच मीठ टाकून मळते, म्हणजे छान अशा टम्म फुगतात पुऱ्या, कुठेच फुटत नाही। आणि अगदी ही ट्रिक मी म्हणजे बरेच दिवसापासून फॉलो करते आणि इतक्या छान मस्त पुऱ्या बनतात। नक्कीच तुम्ही ट्राय करून एकदा बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। सो बघा इथे मी भाजीची फोडणी जी आहे ना ती देऊन देते। ॲक्च्युली आमच्याकडे जे आहे ना म्हणजे गुढीपाडव्याची वगैरे पूजा नसते होत। सो मी जे आहे ना फक्त पक्वान वगैरे जे आहे ना ते बनवत असते, बाकी पूजा वगैरे आमच्याकडे करत नाही। सो बघा इथे मी फर्स्ट टाइमच जे आहे ना यावर्षीचे मँगो माझ्याकडे आलेले आहे आणि मँगो बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटतं आणि किती छान ना, म्हणजे इतके छोटे छोटे मँगो आहेत ना, तर म्हणजे त्याची मी छान कैरीची जी आहे ना चटणी बनवून घेणार आहे। साइड बाय साइड मी म्हणजे चारही गॅस माझे सुरू आहे। एका साइडला मी राईस ठेवलेला आहे, एका साइडला भाजी, एका साइडला मी बासुंदी बनवासाठी दूध उकळायला ठेवलेला आहे आणि एका साइडला बघा घुगऱ्या मी इथे बनवून घेत आहे। सो बघा घुगऱ्या बनवताना मी थोडंसं तेल, त्यामध्ये थोडं जे आहे ना लसण पाकळ्या घालते आणि थोडं जिरं घालून तिखट आणि मीठ टाकून घुगऱ्या फोडणी देऊन दिल्या। त्यानंतर इथे बघा आंबे छान किसून घेतले, त्यामध्ये छान छोट्या छोट्या बारीक फोडी केल्या, त्यामध्ये थोडे लसण पाकळ्या घातल्या, तिखट घातलं, मीठ घातलं, थोडं जिरं घातलं, मिरची घातलं आणि याचं छान पेस्ट तयार करून घेणार आहे। आणि अगदी पेस्ट इथे तयार करून झालेला आहे। भाजी पण माझी झालेली होती म्हणून म्हटलं कोथिंबीर घालून घेते। आणि कुठलाही सण असो, बायकांचा दिवस म्हणजे सण असो, सुट्टी असो, कुठेही म्हणजे काहीही असलं तरी बायकांचा दिवस किचनमध्येच पूर्ण अर्धा दिवस निघून जातो। सो बघा इथे चटणीला मी तडका देऊन दिला। त्यानंतर आता मला पुऱ्या काढायच्या आहे आणि कुठला पकवान वगैरे म्हटलं, कुठले पदार्थ बनवायचे म्हटलं की लगेच तेलाची कॅन खाली होतेच। सो बघा इथे मी साइड बाय साइड तेल जे भरून घेतलं आणि हा पॉकेट जो आहे ना याचं मी म्हणजे एक टिपिकल हाऊसवाईफ म्हणून मी याचं यूज म्हणजे इतकी कंजूसपणा करते ना मी कधी कधी की काय सांगू तुम्हाला। सो बघा पॅकेट चारही बाजूने कापून घेतला, म्हटलं त्याला भरपूर तेल जे आहे ना ऑइल लागलेला असतो, तो कशाला आपण वाया जाऊ द्यायचं, म्हणून मी इथे कणिक जे पुऱ्यांचं कणिक जे आहे ना मळून घेतलं होतं त्यालाच मी पूर्ण असं पुसून घेतलं। अगदी म्हणजे याला कंजूसपणा नाही तर आपल्या गृहिणींचा जुगाड म्हणतात, किंवा गृहिणी आपण असतो ना त्या छोट्या छोट्या वस्तूचा सुद्धा म्हणजे यूज करून घेत असतो। सो तुम्ही इथे बघू शकता अगदी छान गोल गोल मस्त अशा फुगलेल्या पुऱ्या मी इथे काढून घेतल्या आणि इतक्या छान पुऱ्या बनतात ना, तुम्ही एकदा साखर घालून नक्कीच ट्राय करून बघा। आणि इथे बघा सगळं स्वयंपाक करता करता कदाचित मला 12:30-1 वाजलेला आहे आणि पूर्ण स्वयंपाक म्हणजे भरपूर स्वयंपाक होता, त्यामुळे भरपूर वेळ झाला आणि आज सुट्टीचा दिवस म्हटलं की थोडा आरामशीरच होत असतो। त्यानंतर इथे मी चटणीला तडका दिला, जी आपली काश्मीरी लाल मिरची असते ना तेच घालून मी चटणीला तडका देऊन दिला। त्यासोबतच जे काही माझ्याकडे मागच्या वर्षीचे पापड होते ते पण मी इथे तळून घेत आहे। तांदळाचे पापड होते थोडे, जे आता मी बनवले होते ते पण मी पापड जे आहे ना ते इथे तळून घेतलं, कारण आंब्याची चटणी असली की पापड खूपच छान लागत असते। पापड, घुगऱ्या, आंब्याची चटणी याचं इतकं छान भन्नाट बेत जो आहे ना इतकं सुंदर लागतं ना, तुम्ही एकदा नक्की म्हणजे घुगऱ्या करून बघा, अगदी खूप छान बनत असतात। त्यानंतर बघा इथे बासुंदी माझी भरपूर वेळपासून तिथे म्हणजे गॅसवर ठेवली होती, म्हटलं छान आता बासुंदीसाठी लागणारे ड्रायफ्रुट्स जे आहे ना ते असे बारीक कटकट करून घेते, कारण मला असं वाटते आता बहुतेक म्हणजे मिशोवर ऑनलाईन बरेचदा म्हणजे ड्रायफ्रुट्स कटर वगैरे मिळतात। सो सध्या मी काही घेतलेला नाही, माझ्याकडे चाकूनेच मी म्हणजे बारीक छान छान कट करून घेते। सो बघा प्रत्येक वस्तूची गरजच असते असं नाही, तर आपण जुगाड करून सुद्धा ती वस्तू आपण करू शकतो। सो बघा इथे पूर्ण स्वयंपाक माझा आटोपला, बासुंदी झाली, थोडा भात पण मी इथे मांडून घेतलेला होता, पुऱ्या बनवल्या होत्या, त्यासोबत पापड, त्यासोबत थोडे मी जे आता बनवलेले पापड होते ते सुद्धा केले। इथे मिक्स व्हेजची भाजी केलेली आहे, इतकी छान झाली होती की कायच सांगू तुम्हाला। आंब्याची चटणी, आणि ही आंब्याची चटणी जी आहे ना मी 8-15 दिवस स्टोअर करून ठेवणार आहे। त्यासोबतच इथे घुगऱ्या तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे आजचा माझा हा स्वयंपाक जो आहे ना तो झालेला आहे। तुम्ही गुढीपाडव्याला काय स्पेशल करता, काय नवीन करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तसं तर आम्ही श्रीखंड पुऱ्या करतो, पण मी इथे बासुंदी पुऱ्या केलेल्या आहे।
बाल्कनीमध्ये थोड्या मोकळ्या हव्यामध्ये, कारण स्वयंपाक करून इतकं घाम येतो की खूपच जास्त, एकदम नॉनस्टॉप गॅससमोर राहणं होतं ना. सो बघा बाल्कनीत आलं की कुठलं ना कुठलं गार्डनचं काम दिसतच असतं आणि गार्डनचं काम दिसलं की मग मला राहावतच नाही. सो बघा इथे मनी प्लांट, ॲक्च्युली एक ग्लास होता काचेचा जो रिकामा झाला होता, थोडासा टिचकला होता, तर म्हटलं तो रिकामा जाण्यापेक्षा त्यामध्ये छान पाणी घालून मनी प्लांट्सची एक कटिंग लावून घेते. आणि कालच्याच व्हिडिओला बहुतेक मला 1 ते 2 अशा कमेंट्स आल्या होत्या की तुझं मनी प्लांट कसं काय जगतं, आमचं काही जगतच नाही मनी प्लांट. सो बघा मनी प्लांटसाठी एक माझ्याकडे सोपं सोल्युशन आहे, तो म्हणजे तुमच्या जर घराजवळ किंवा कुठल्याही इथे जर नर्सरी असेल ना, तिथे जा आणि त्यांना गांडूळ खत म्हणून मिळतो तो त्यांच्याकडून घेऊन या. आणि फक्त महिन्यातून जरी तुम्ही 1 मुठ्ठीभर गांडूळ खत जर तुम्ही प्रत्येक मनी प्लांटला दिला ना, तर बघा अगदी छान जगत असतो. आणि पाण्यामध्ये जर तुम्ही बॉटलमध्ये लावत असेल तर मी सजेस्ट करणार तुम्हाला की तुम्ही वॉटर फिल्टरचं पाणी जो असतं ना तो द्या. फिल्टर केलेला वॉटर मनी प्लांटसाठी खूप चांगलं असतं. मी नेहमी तोच देत असते. काचेची बॉटल्स पण त्याच्याने खराब होत नाही आणि अगदी छान ग्रोथ होत असते. माझ्याकडे भरपूर, मी एका कटिंगपासून भरपूर मनी प्लांट्सच्या ब्रांचेस जे आहे ना ते म्हणजे गोळा केलेले आहे. तुम्ही माझ्याकडे बघू शकता. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं छोटं मोठं गार्डन जे आहे ना ते दाखवत असते. सो बघा इथे मी एका छान क्यूटशी ही काचेचा ग्लास होता, तर त्यामध्ये मी मनी प्लांट लावून घेतला. आणि इथे बघा हा पण मनी प्लांट माझ्या जो म्हणजे फ्रंट साईडलाच मी डोरच्या बाजूला हँगिंग म्हणून मी इथे लटकवून ठेवलेला आहे. सो तो पण इतकं छान त्याची ग्रोथ होत आहे. तर मी नेहमी जे आहे ना तेच गांडूळ खत म्हणून खत असतो तोच मी खत देत असते. त्याने म्हणजे खूप छान वाढ होत असते. त्यानंतर इथे बघा म्हणजे वेदांचं एक पार्सल आलेला होता, त्याच्या बड्डेचा पार्सल आहे, जो खूप उशीर झाला आम्हाला बोलवायला. सो बघा त्याच्या बड्डेच्या दिवशी काही आलाच नाही, म्हणून आज आलेला होता. सो त्याने इथे ओपन करून दिलं. त्याला इतकी खुशी होत होती की मुलांना असं काही त्यांचं टॉईज वगैरे मिळालं तर त्यांना खूप छान वाटत असते. तर बघा त्याने स्केटिंग बोर्ड म्हणून असं मागवलं होतं. त्याला खूप जास्त म्हणजे त्याची आवड होती की मला हेच पाहिजे बड्डे गिफ्टमध्ये. सो मी बऱ्याच दिवस विचार केला, म्हटलं बोलवू की नको बोलवू, विनाकारण पाय वगैरे म्हणजे पडला वगैरे तर पायाला लागायचं. सो बघा बोलवलं आणि त्याच दिवशी अगदी त्याने इतकं म्हणजे छान चालवून बघितलं. अगदी तो म्हणजे पूर्ण प्रॅक्टिस करून दिवसभर घरामध्येच प्रॅक्टिस केला आणि अगदी त्याला खूप छान ते जमलं त्याला स्केटिंग बोर्ड. सो चला त्यानंतर इथे बघा माझ्याकडे ज्वेलरी, मी इथे थोडी म्हटलं ज्वेलरी जे आहे ना खूप मेस झालं होतं, इकडची तिकडे तिकडचं इकडे झालं होतं. म्हटलं तुम्हालाही माझं ज्वेलरी कलेक्शन जे आहे ना ते दाखवून घेते. काही प्लॅन तर असं नव्हतं, पण म्हटलं चला आता योगायोगाने ज्वेलरी काढलीच आहे मी साफ करायला, सो तुम्हाला दाखवून पण देते. सो बघा माझ्याकडे काय काय ज्वेलरी कलेक्शन आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर बघा हे मोठं म्हणजे ज्वेलरीचं आहे, छोटं मोठं यामध्ये हे आहे. तर बघू शकता तुम्ही, छोटं चोकर आहे आणि लॉंग चोकर पण माझ्याकडे आहे. सो हे मी आहे ना हैदराबादला जेव्हा टूर काढला होता हैदराबादचा, तेव्हा मी तिथून चारमिनारमधून घेतलेला होता. अगदी वाजवी रेटमध्ये मला तिथे मिळाला होता. आणि सेम जर असं तुम्हाला हवं असेल तर मिशोवर सुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला हवं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हा ज्वेलरीचा सेट जो आहे ना तो याची लिंक मी तुम्हाला नक्कीच शेअर करणार. सो बघा मी ज्वेलरी कधी जे आहे ना ज्याचं त्याचं बॉक्स असलं की मग बॉक्समध्येच मी असं स्टोअर करून ठेवते, कारण भरपूर दिवस झाले या ज्वेलरीला, बहुतेक 2-2.5 वर्ष झालेली आहे माझ्याकडे आहे आणि जशीच्या तशीच आहे, कुठेच काही म्हणजे डॅमेज वगैरे झालेली नाही. आणि या ज्वेलरी बॉक्सवर माहिती आहे का 2 असं म्हणजे 2 आपले बिंदी आहे आणि 2 इयरिंग्स असले आहेत, तर ते असं मी बॉक्समध्ये भरून ठेवलं. त्यानंतर हे बघा छोटे छोटे आपले जे रिंग्स असतात, मला जसं काही रिंग्स वगैरे लावायला बोटामध्ये खूप जास्त फिंगर रिंग्स खूप जास्त आवडते. सो मी हे छोटे छोटे रिंग जे आहे ना प्रत्येक साडीवरचे वगैरे माझ्याकडे असतातच. सो मी असं बॉक्स आहे जो मला हा संक्रांतीला वानामध्ये मिळालेला आहे. सो यामध्ये मी इयरिंग्स आणि रिंग जे आहे ना ते मी ते गोळा करून असं छान व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट हा पिंक चोकर बघा, पिंक कलेक्शन माझ्याकडे भरपूरच आहे. सो पिंक चोकर आहे हा, अगदी मी हा शरारा आहे माझ्याकडे, शराऱ्यावर घेतलेला होता आणि खूप छान वाटते. हा पण तुम्हाला मिशोवर अवेलेबल आहे. मिशोवर तुम्हाला हवं असेल तर याची पण मी लिंक तुम्हाला देऊ शकते. आणि असे कुठलेही ज्वेलरी असले आणि पॉकेट वगैरे याचं पॅकिंग पॉकेट जर हरवलं असलं तर मग असे छोटे छोटे कॅरी बॅग्स येतात ज्यामध्ये मी असं बांधून ठेवते, जेणेकरून त्याचं स्टोन किंवा कुठलंही त्याला काळेपणा वगैरे येणार नाही आणि कुठलीही ज्वेलरी
ज्वेलरी आपण जर व्यवस्थित ठेवली ना तर ते भरपूर दिवस म्हणजे टिकत असतं. त्यानंतर हे बघा गोल्डन ज्वेलरी, हे माझ्या भावाच्या लग्नामध्ये मी घेतलं होतं आणि याचं असं 2 याचं सेट आहे, अगदी छोटं मोठं, आणि यावर इयरिंग्ससुद्धा होते, पण ते ठेवूनच खराब झाले म्हणून मी ते काढून टाकले. आणि अगदी इतकं छान गोल्डन कलर आहे ना, तुम्ही इथे बघू शकता. आणि बहुतेक हे पण मिशोवर अवेलेबल आहे, तुम्हाला हवं असेल तर याची पण मी लिंक देते. यावर मी हे छोटीशी नथ जी आहे ना ते मी कॅरी करते. अजूनपर्यंत तर मी हा लॉंगवाला याचा सेट जो आहे ना तो घातलेला नाही. छोटावाला चोकर जो आहे ना तोच मी यूज केलेला आहे. त्यानंतर बघा असं मी पॅकेटमध्ये ऑर्गनाईज करून ठेवते, ज्याने माझी ज्वेलरी खूप छान असते. त्यानंतर हा चोकर ऑक्सिडाइज ज्वेलरी म्हणून मागे ट्रेंड निघाला होता, तेव्हा मी हे घेतलेला होता आणि खरंच मला खूप जास्त आवडते. सो मी जेव्हा म्हणजे संक्रांतीचा व्हिडिओ केला होता मेकअपचा, त्यावर मी ब्लॅक साडीवर तो चोकर घातलेला होता. त्यानंतर हा बघा कंबरपट्टा, याला काय म्हणतात आय डोंट नो. सो हे कंबरपट्टा आहे. हे पण मी म्हणजे कधी डान्स वगैरे असलं, चिवचा किंवा कुठलाही फंक्शन असलं हळदीचा वगैरे, सो हे नऊवारीवर घालण्यासाठी खूप छान वाटते म्हणून मी ते घेतला. त्यानंतर टियारा, मला टियारा हेअरस्टाईल खूप जास्त आवडते, त्यासाठी मी माझ्या एका भावाच्या लग्नामध्ये आहे ना टियारा हेअरस्टाईल केला होता. सो तेव्हा हे घेतलेला होता टियारा. सो खूपच छान आहे तो पण. आणि असे छोटे मोठे भरपूर ज्वेलरी सेट जे आहे ना ते माझ्याकडे आहे. म्हटलं आज तुम्हाला माझं ज्वेलरी कलेक्शन दाखवून देते. त्यानंतर हा लॉंगवाला बघू शकता तुम्ही, लॉंग चोकर आहे आणि हा पण बहुतेक मी साडीवरच घेतलेला आहे. आणि त्यानंतर हा ग्रीन चोकर, छोटा चोकर. तर हा मागे ट्रेंड निघाला होता ग्रीन चोकरचा, म्हणजे कुठल्याही साडीवर आपण ग्रीन कलरचं नेकलेस चोकर जे आहे ना ते कॅरी करू शकतो. अगदी खूप छान लुक येत असतं. त्यानंतर हा थोडा अगदी लॉंग पण नाही आणि अगदी शॉर्ट पण नाही, हा पण ग्रीनमध्येच आहे. आणि हा हळदीच्या वगैरे म्हणजे हळदीच्या फंक्शनला वगैरे घालण्यासाठी जे आहे ना ते मी माझ्या भावाच्या लग्नात घेतलेले होतं. त्यानंतर हा छोटा मंगळसूत्र, म्हणजे नथ डिझाईनचं मंगळसूत्र मागे ट्रेंड निघाला होता तेव्हा मी हा घेतला होता. म्हणजे भरपूर वस्तू ट्रेंडिंगनुसार माझ्याकडे मी गोळा केलेल्या आहेत. त्यानंतर हा शॉर्ट पिंक चोकर, याला अजूनपर्यंत तर मी घातलेला नाही. जेव्हा मी आता दिवाळीमध्ये राजस्थानचा टूर केला होता ना तेव्हा मी ते घेऊन आली होती. तो माझ्याकडे तो एक सेट जे आहे ना ते झालेला आहे. आणि हे ब्लॅक नेकलेस आहे, हा ब्लॅक गोल्ड असं स्टोन आहे त्यामध्ये. सो माझ्या बड्डेला तो गिफ्ट आलेला होता. आणि हा छोटासा चिवचं कंबरपट्टा आहे. त्यानंतर हा छोटा अगेन व्हाईट स्टोनमध्ये आहे नेकलेस आणि हा इतकं छान आहे, यामध्ये म्हणजे पिंकिश असा कलर येतो. सो बघा अशा पद्धतीने माझं ज्वेलरीचं कलेक्शन जे आहे ना ते छोटं मोठं जमा झालेलं आहे. त्यानंतर हे चिवला मी एकदा राधा बनवली होती म्हणून मी हे येल्लो ज्वेलरी जे आहे ना ते घेऊन आलेली होती. सो हे एक सेट माझ्याकडे जे आहे ना ते जमा झालेलं आहे. आणि असं करून आज पूर्ण दिवस जो आहे ना तो ज्वेलरी पूर्ण कलेक्शनमध्येच गेला, अगदी सगळं ऑर्गनाईज करण्यामध्ये गेलं, बँगल्स वगैरे. सो तुम्हाला बाकी माझं साडी कलेक्शन, बँगल्स कलेक्शन वगैरे जर बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, नक्कीच त्यावर व्हिडिओ करणार. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. चलो बाय.